परवाना आहे मिळावं यासाठी कुलगुरूच्या माध्यमातून एक प्रयत्न केला जातोय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विद्यापीठामध्ये आलोय। या विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश मानवर सर यांनी अत्यंत चांगली संकल्पना आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मांडलेली आहे। अखंड जगातल्या लोकांना पंढरपूरच्या वारीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे। एखादा सवासण्याचा कार्यक्रम घ्यायचा म्हणला, एखादा साखरपुडा असला, एखादा लग्न असलं, आपल्याला पत्रिका छापावी लागते। आपल्या गावची यात्रा असली, आपल्याला पत्रिका छापावी लागते। लोकांच्याकडे जावं लागतं, त्यांना निमंत्रण द्यावं लागतं। लोक येतात, लोक नाही येत, परंतु एकमेव असं उदाहरण आहे की त्याची पत्रिका छापली जात नाही, त्याचं निमंत्रण जात नाही, परंतु लाखो वारकरी हे वारीमध्ये सामील होतात। आणि त्यामुळे जगभरातल्या प्रत्येक वारकरी विषयीचं एक वेगळं अट्रॅक्शन आहे। आणि म्हणून याच्याबद्दलचं चांगलं प्रशिक्षण हे ज्यांना घेण्याची इच्छा आहे त्यांना आता आपल्या आळंदीला, देहूला तर वारकरी संस्था आहेत, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं हा जो प्रस्ताव मांडलेला आहे तो अत्यंत प्रस्ताव चांगला आहे। मी स्वतः माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि उच्च तंत्र खात्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा यासाठी खूप मोठं काम केलेलं आहे। पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पूजेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी एक वेगळी रचना करून ठेवलेली आहे, जी आज पण ती चालू आहे। पंढरपूरमध्ये आलेल्या प्रत्येक वारकऱ्याला तिथं राहता यावं म्हणून होळकरवाड्याची निर्मिती मंदिराला लगतच केलेली आहे। आणि त्यामुळं अहिल्यादेवींच्या नावानं असणाऱ्या विद्यापीठामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारकऱ्यांच्या बाबतीमध्ये एक संशोधन केंद्र स्थापन करण्याची इच्छा या विद्यापीठानं प्रकट केलेली आहे। तर मी विद्यापीठाचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि सरकारकडे पाठपुरावा करून ही संस्था लवकर स्थापन होईल यासाठी प्रयत्न करतो। लेटेस्ट अपडेट, सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा MS13 न्यूज, सोलापूरकरांच्या हक्काचं।